चुकू अक्का उपवास आहे, काय बनवायचं त्यांना उपवासाला? तिला विचार आता काय बनवायचं ते, तिला काय खायचं. अक्का काय ग, काय बनवायचं तुम्हाला उपवासाला? उपवासाला काय बनवायचं? मग तिखट बगर बनवायची का बगरीची भजी बनवायची? बगरीची भजी करू का? ठीक आहे. चला तर मग आता माझ्या सासूबाईच्या फरमाईशवरून बगरीचे भजे बनवूया. बगरीचे भजे बनवण्यासाठी मी ही एक छोटीशी वाटी भगर घेतली आहे आणि ती भगर स्वच्छ अशी निसून वगैरे आणि 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवलेली होती आणि आता आपण दळून घेणार आहोत. बगरीचे भजे बनवण्यासाठी मी इथे ही भगर आहे ना, एक वाटी ती धुवून जी घेतलेली ती दळून घेतलेली आहे ही बघा, आणि या वाटीमध्ये घालून घेतली आहे. आणि त्यासाठी आपण एक अर्धा वाटी आहे ना साबुदाणा थोडासा भाजून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित साबुदाणा असा जास्त असा काळा वगैरे नाही करायचा आहे, थोडा थोडा भाजायचा आहे. भाजल्याने काय होतं की आपले ते भजे पण एकदम क्रिस्पी लागतात आणि पटकन हे साबुदाणे दळले जातात भाजल्यामुळे. तर त्यासाठी आपल्याला हे थोडेसे साबुदाणे भाजून घ्यायचे. बघा, आपले हे साबुदाणे आता व्यवस्थित भाजून झाले. ते बघा मस्त खरपूस असे कमी गॅसवरती. ते आता आपण काढून मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. आणि ते व्यवस्थित दळून घ्यायचे. बगरीचे भजे बनवण्यासाठी आपण आता इथं व्यवस्थित असे साबुदाणे मिक्स करून दळून घेतले आणि त्याच्यामध्ये परत आपण जी बगर दळून घेतली होती ना बगरीचे भजे बनवण्यासाठी मी हे बघा आता हे साबुदाणा आणि बगर परत एकत्र करूनच अशी जीवाची दळून घेतली आहे, बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि त्याच्यासाठी आपण जास्त तिखट नाही बनवणार आहे, तर हे 4 मिरच्या मी एकदम तिखट आहेत ह्या घालून घेतल्या आहे आणि कढीपत्त्याचे हे 7 ते 8 पानं ते पण घालून घेतले आहेत. आणि याच्यामध्ये मी आपले जिरे आहेत ना, ते जिरे पण दळायलाच घालून घेते. खूप छान टेस्ट लागते हे दळून वगैरे घातल्यावरती. आणि उपवासासाठी तुम्ही जर याच्यामध्ये कढीपत्ता जर वापरत नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकतात. आपण याच्यामध्ये असे पण कोथिंबीर घालणारच आहोत. आणि पण जिरे पण जर नसेल टाकत तर नाही घातले ना तरी चालेल, काहीच हरकत नाही, तरी पण टेस्ट खूप छान लागते याची. आणि याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या न घालता ज्या लाल मिरची असते ना आपली, तर ती पण अशी दरदरी आपण कुटून आणि अशी याच्यामध्ये घालून घेऊ शकतो. ती पण याच्यामध्ये खूप मस्त लागते, एकदम कुरकुरीत अशी छान भजे होतात. चला तर मग आपण हे व्यवस्थित बारीक दळून घेऊ. हे बघा, हे आपण व्यवस्थित बारीक दळून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊ. हे बघा, व्यवस्थित मिश्रण घालून आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. पण हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये जर मिरचीचा ठेचा वगैरे जे होता तो मिरची दळून घेतली आपण, ती याच्यात मिक्स करून घेतली ना आपण. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ आपण याच्यात आता घालून घेणार आहोत. अर्धा चमचा मीठ आहे. मीठ घालून आणि हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण ही स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ही पण घालून घेतली आहे. कोथिंबीर घालून आपण हे स्वच्छ असं एकदम मिक्स करून घेऊ. थोडीशी जास्त कोथिंबीर घातली ना तर ह्या भगरीच्या भज्यांमध्ये, साबुदाणा भगरीच्या इतके टेस्टी लागतात ना, खूपच छान लागतात. पण हे आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय हे मिश्रण, तर आपण याच्यामध्ये थोडंसं आता पाणी घालून घेणार आहोत. मिश्रण आपण पातळच केलेलं, पण कसं झालंय आपण जे साबुदाणे घेतलेत ना ते भाजून आणि दळून मग घातले, तर त्याच्यामध्ये साबुदाणा काय करते, पाणी ओसून घेते, त्यामुळे ते असं घट्ट घट्ट होत चाललंय आपलं मिश्रण. आपण आधी जी वाटी घेतलेली होती ना ती वाटी जरा छोटी झालेली, म्हणून काय केलंय की ते वाटीतलं ह्या मोठ्या वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून, तर तेच पाणी आपण आता याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा,
छान मिक्स करून घ्यायचंय. हे आत्ता जरी वाटतं ना थोडंसं पातळ, तर हे साबुदाणे असल्यामुळे ना हे 5 मिनिटामध्ये आपलं हे मिश्रण घट्ट होऊन येणार आहे. त्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी टाकलंय मी. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आपण आता हे 5 मिनिट असं झाकून ठेवणार आहोत. आणि तोपर्यंत आपण एक बटाटा असा मीडियम साईजचा सालून आणि कापून घेणार आहोत. हे बघा, भगरीचे भजे बनवण्यासाठी मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे. हा बटाटा एकदम पातळ सालाचा आहे. हे बघा, इंदोरी बटाटा म्हणतात त्याला. तर हा बटाटा याच्यामध्ये स्टार खूप कमी असतात, त्याच्यामुळे हे बटाटे आपण घेताना आपण जे घरी नेहमी वापरतो ना भाजीला वगैरे, तो बटाटा घ्यायचा आहे. छान त्याचं असं हे साल काढून घ्यायचं. साल व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि हे साल काढून झाले का हे जे आपण चकल्या वगैरे वेपर्स वगैरे बनवतो ना, त्याच्या साहाय्याने बारीक बारीक चकल्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या. हे बघा, एकदम पातळ छान अशा चकल्या पडतात त्याच्यामधून. हे बघा, हा एक मीडियम साईजचा बटाटा मी त्याचे साल काढून आणि असे पातळ पातळ काप त्याचे असे बनवून घेतले. किती छान झाले बघा. हा इंदोरी बटाटा असल्यामुळे आहे ना, हा एकदम ट्रान्सपरंट असा व्हाईट बटाटा असतो. याच्यामध्ये स्टार कमी असतात. अजून मी ना फक्त याच्यामध्ये सालून घातलं आहे, तर त्याला जास्त स्टार नाही आहे. हे बघा, तर हे पाणी आपण 3 ते 4 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत व्यवस्थित. भजे तळण्यासाठी आपण इथं कढई गरम करून घेतलेली आहे. आणि आपण हे बघा, सनफ्लॉवर तेल उपवासासाठी यूज करणार आहोत. हे बघा, ते आता आपण इथं घालून घेऊ कढईमध्ये. छान असं तेल गरम करून घ्यायचंय. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तोपर्यंत आपण जे पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं ना, ते पीठ बघूया आपण आता. हे बघा, पीठ बघा, आपलं जे भिजवून घेतलेलं पीठ होतं ना, ते असं आता घट्ट झालेलं आहे. मगाशी पातळ दिसत होतं ना, आता 5 मिनिटं झाले आपले, 5 ते 7 मिनिट झाले. तर छान असं घट्टसर झालं आहे ते, बघू शकता तुम्ही. आणि आपण आता हे तेल गरम झालं की हे बटाटे आहेत ना, ते बटाटे हे बघा किती सफेद पाणी झालेलं आहे. 4 ते 5 पाण्याने मी बटाटे धुवून घेतलेले आहे. तर एकदम ट्रान्सफर पाणी निघालं याचं. आणि हे पण असे मस्त असे कडक झालेले आहे. हे बघा, आणि याच्यातलं पाणी आता मी ओतून देणार आहे. आणि तेल आपलं आता गरम झालं की आपण हे एक एक असं याच्यामध्ये बुडून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये भजे आपण फ्राय करून घेणार आहोत. आपण आता इथं आहे ना थोडासा जाड बारीक असा खरपूस भाजलेले शेंगदाणे आहे, त्याचा कूट याच्यामध्ये थोडासा घालून घेतलाय. साधारण पोहे खायचे आपले 3 ते 4 चम्मच शेंगदाणा कूट घालून घेतलाय. व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घेऊ. हा शेंगदाणा कूट आता खाली ना खायच्या वेळेस, हे भजे खायच्या वेळेस खूप छान लागतो. बघा, हे मिक्स करून झालं की आपण आता हे जे बटाटे आहेत ना, ते याच्यामध्ये घालून घेऊ. जेवढं तुम्हाला जाड थर पाहिजेत ना बटाट्याला, तेवढं लावून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे आता. आणि आपण याच्यामध्ये आता भजी सोडू, बटाटा आणि भगरीचे. हे बघा, व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये घालून आणि असे सोडून घ्यायचे हे भजे. हे बघा, भजे आपले एकदम छान असे फुगलेले पण आहे आणि मस्त असे क्रिस्पी झालेले आहे. त्यातले बटाटे पण आपल्याला ट्रान्सफर दिसत आहेत असे गोल्डन गोल्डन. तर आता इथे आपले हे भजे झालेले आहेत. तर आपण आता हे प्लेटमध्ये एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊ. म्हणजे ते एक्स्ट्राचं जे तेल असतं ना, ते त्या टिश्यू पेपरमध्ये होईल. हे बघा, किती छान असा आवाज येतोय बघा भज्यांचा. एकदम खरपूस आणि असे कडक खूपच मस्त झाले. आणि याला तेल पण राहत नाही. अशा प्रकारे जर हे भजे बनवले तर हे बघा, हे बघा. आणि अशीच आता आपण सर्व भजे आता काढून घेऊ. आपण बटाट्याचे चकल्यांचे भजे आपले इथे बनवून झालेले आहे. आणि आता आपलं हे मिश्रण आहे,
तर ते मिश्रण आहे ना, आपण ह्या असेच जरी भजे काढले ना तर ह्या मिश्रणाचे भजे पण खूप छान होतात. तर आपण हे पण फक्त ते मिश्रण बनवलेलं होतं ना त्याचं भजे आपण काढून बघणार आहे आता. हे बघा, मस्त तेल कडकडीत पाहिजे याच्यासाठी. मिश्रणाचे भजे तळता येत ना तोपर्यंत आता हा जो बटाटा आहे, दुसरा एक बटाटा मी घेतलेला आणि छान असा जाडसर असा किस करून घेतलेला त्याचा. आणि हा पण आहे ना 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये तो मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आपण बटाट्याच्या चकल्यांचे पण हे भजे बनवू शकतो आणि हे अशा किस करून पण बनवू शकतो. खूपच छान लागतात तिन्ही प्रकारचे हे भजे. करून बघा तुम्ही आणि कसे झाले आहेत ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून पण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण हे सर्व भजे अशाच प्रकारे परत काढून घेऊया. हे मिश्रणाचे भजे त्या पिठाचे आपण भज्यांसाठी काढून घेतलेलं भगरीच्या, किती क्रिस्पी झालेले आहे आणि किती मस्त असा गोल्डन असा कलर आलेला आहे. वाव, वाव असे भजे झालेले आहे आपले. बघतानीच तोंडाला पाणी सुटतंय. उपवास दुसऱ्याचा आहे पण खायची इच्छा दादा बनवता बनवता मलाच होते. हे बघा, आपण हे जे असं किस करून घेतलेलं आहे ना बटाटे, त्याच्या मिश्रणाचे आता हे भजे बनवून घेत आहोत. आकार तुम्हाला जसा पाहिजे तसा बनवू शकता, छोटे मोठे आपल्यावर असतं ते. तर मी जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, असे मीडियम साईजचे भजे बनवून घेते. मस्त असा पाऊस चालू आहे आणि आमचा असा भज्यांचा इतका छान असा बेत आहे. तर ह्या पावसामध्ये भजे खायला अमेझिंग, एकदम मस्त लागतं. बघू शकता किती पाऊस चालू आहे बाहेर. खिडकीतनं एवढं छान दिसत नाहीये, तर मी तुम्हाला बाहेरून दाखवते. उपवास स्पेशल भगरीचे असे कुरकुरीत भजे तयार झालेले आहे. तर बघू आता आपण. बघा, हे जे आहेत ना हे बटाट्याचे चकल्याचे भजे आहे आणि हे जे आपण नुसतं ते मिश्रण केलेले त्याचे भजे काढलेले आहे. आणि हे आहेत जो किस आपण बनवून घेतलेला ना, तर ते किस टाकून हे भजे बनवून घेतलेले आहे. तर सर्व आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे भजे. हे बघा, आवाज कसा येतोय बघा, एकदम असा कुरकुरीत असा आवाज पण त्याचा येतोय आणि त्याचा कलर पण इतका छान आलेला आहे ना, एकच नंबर. आणि हे बघा, याच्यावरती तुम्ही बघू शकता हा टिश्यू पेपर ठेवलेला आणि सर्व भजे मी याच्यावरती काढून घेतलेले, पण त्याला अजिबात तेल असं लागत नाही, तेलकट होत नाही हे भजे. हे बघा, टिश्यू पेपर एकदम आपला असा कोरडा आहे, बघू शकता. आणि हे सर्व भजे आपण आता याच्यामध्ये काढून घेतले आणि आता आपण टेस्ट करणार आहोत. तर हे बघा, इथे आपण हिरव्या मिरच्या पण थोड्याशा अशा फ्राय करून घेतलेल्या आहे याच्याबरोबर खाण्यासाठी. आणि आपण जे उपवास स्पेशल लोणचं आहे ते लोणचं पण आपण इथे घेतलेलं आहे. हे बघा, हे लिंबूचं लोणचं आहे आणि हे उपवास स्पेशल कैरीचं लोणचं आहे. आणि हे दोन्ही पण लोणचे तिखट आंबट गोड आहेत. जर हे लोणच्याची ऑर्डर करायची असेल तर माझ्या त्या नंबरला जाऊन तुम्ही मला ऑर्डर करू शकतात उपवास स्पेशल लोणच्यासाठी. तर आपण आता याची टेस्ट करूया आणि टेस्ट करण्यासाठी सासूबाईंनाच बोलू. आपण हे उपवास स्पेशल भगरीचे भजे आपण टेस्ट करून बघूया कसे झाले ते. बघा, आवाज येतोय ना, एकदम असा क्रिस्पी असा खूप छान लागतायत हे भजे. टेस्टी पण खूप झाले, टेस्ट पण खूप छान लागते आणि एकदम क्रिस्पी असे दाताखाली बनवा, एकदमच मस्त झाले. तुम्ही पण करून बघा आणि कसे झाले ना हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते माझ्या चॅनलवरती तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.